अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून कुणाला 3 रुपये, कुणाला 5 रुपये तर कुणाला 21 रुपये आले. विमा कंपनीनं शेतकऱ्यांची थट्टा करण्याचं काम केलेलं आहे. विमा कंपनी हजारो कोटी रुपये जमा करते आणि वाटताना मात्र पैसे वाटायचे या कंपनीला जीवावर येतं. याच्यामध्ये सरकारच्या आणि विमा कंपनीची मिलीभगत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. पहिले 4 ट्रिगर होते, आता एका ट्रिगरवर आणलं. आता कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा द्यायचं सरकारने कबूल केलंय, परंतु उत्पादन जास्त दाखवायचं आणि शेतकऱ्यांना पीक विमा नाकारायचं अशा पद्धतीचं धोरण आहे. 3 रुपये 5 रुपये ही काय भीक देताय का तुम्ही आम्हाला? नेमकी ही विमा योजना सरकारच्या आणि विमा कंपन्यांच्या कल्याणासाठी आहे का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. सरकारचा आणि कंपनीचं साठलोटं असल्यामुळे शेतकऱ्यांना हा परिणाम भोगावा लागतोय. वेळीच सरकारनं या विमा कंपन्यांना तंबी द्यावी आणि अशा पद्धतीनं जर इथून पुढे शेतकऱ्याची थट्टा केली तर या विमा कंपन्यांचं ऑफिस सुद्धा आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही.